धाराशिव जिल्ह्यात मानवी हक्क अभियानाची बैठक संपन्न। धाराशिव तालुका अध्यक्षपदी जनार्दन वाळवे तर तालुका सचिवपदी सय्यद रजाक यांची निवड। केजे न्यूज इंडिया मराठीच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत। मी मारुती गुंडिले नळगीरकर। पाहूया आजची ठळक बातमी। धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातल्या मौजेसुंभा येथे दलित शोषित पीडित वर्गांच्या न्याय उन्नतीकरिता संविधानाच्या सनदशीर मार्गाने कार्यरत असलेल्या मानवी हक्क अभियान या संघटनेच्या वतीने बैठक घेण्यात आली आहे। ही महत्त्वपूर्ण बैठक मानवी हक्क अभियानाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ गायकवाड यांच्या निवासस्थानी घेण्यात आली। या बैठकीत सध्याची सामाजिक स्थिती व दुबळ्या जणांना भेडसावणाऱ्या समस्या व त्याच्यावर पर्यायी उपाय या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली आहे। मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मिलिंद भाऊ उर्फ नाना आव्हाड यांच्या सूचनेवरून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात दुबळ्या जणांच्या प्रश्न सोडवणुकीकरिता त्यांचे प्रश्न व प्रश्न सोडवणुकीचे पर्याय, त्याचबरोबर मजबूत संघटन उभारणीकरिता सर्व जिल्ह्यातील तालुक्यात कमिट्या स्थापन व कमिटी फेरनिवड यांची अंमलबजावणी करण्याचा सर्व जिल्हाध्यक्षांना आदरणीय मिलिंद भाऊ आव्हाड यांनी सूचना केल्या असल्याची माहिती मिळून आली आहे। या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा बैठका घेऊन निवड व फेरनिवड व सामाजिक प्रश्न व त्यावर उपाय इत्यादी बाबीवर चर्चा करण्यात येत असून सर्व जिल्ह्यात सदरची प्रक्रिया चालू आहे। या बैठकीत मानवी हक्क अभियानाची धाराशिव तालुका कमिटी स्थापन करण्यात आली। धाराशिव तालुका अध्यक्षपदी जनार्दन वाळवे तर सचिवपदी सय्यद रजाक यांची निवड करण्यात आली आहे। तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी कैलास कांबळे यांच्यावर सोपवण्यात आली असून तालुका संघटक पदाची जिम्मेदारी भाऊसाहेब ननावरे यांनी स्वीकारली आहे। यावेळी धाराशिव जिल्हा सल्लागार पदावर राजाभाऊ राऊत यांनाही नियुक्ती देण्यात आली आहे। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज चळवळीचे जिल्हाध्यक्ष अरुणकुमार उर्फ बाबासाहेब माने हे होते। तर या बैठकीस अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता। विशेष राज्य प्रतिनिधी मारुती गुंडिलेसह केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।